महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यामुळं जी शेतमजुरांना रोजगाराची गॅरंटी कायद्यानं प्राप्त झाली होती ती नष्ट करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने चालवलेला आहे। नवीन जो कायदा त्यांनी या नरेगाच्या ऐवजी आणलेला आहे व्ही ग्रामजी नावानं, त्यामध्ये पूर्वीच्या कायद्यापेक्षा अनेक मजूर विरोधी तरतुदी केलेल्या आहेत। त्यामध्ये पूर्वीच्या मनरेगा कायद्यामध्ये जे कामाचा खर्च उचलण्याचं प्रमाण होतं ते 90% केंद्र सरकार आणि 10% राज्य सरकार उचलत असे। आता नवीन ग्रामजी कायद्यामध्ये राज्य सरकारवर 40% वाटा उचलण्याचा त्यांनी भार टाकलेला आहे। अनेक राज्य हा वाटा उचलू शकत नाहीत आणि म्हणून एकंदरीत मजुरांना कामच द्यायचं नाही अशा हेतूनं हा बदल सरकारनं केलेला आहे की आधी राज्यांना त्यांचे 40% खर्च करावेत आणि नंतर मग केंद्र सरकार फंड देणार। म्हणजे अगोदरच जिथे बजेट कमी पडत होतं, रोजगार हमीचे कित्येक महिने पैसे थकत होते, आता ह्या नवीन बदलामुळं मजुरांना पैसेच कामाचे मिळणार नाही आहेत। त्याच्यामुळे या गोष्टीचा महाराष्ट्र राज्य शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन म्हणून आम्ही तीव्र विरोध करत आहोत आणि उद्या महाराष्ट्रातील सर्व शेतमजूर मनरेगा मजूर हे संपावर जात आहेत। ठिकठिकाणी ग्रामपंचायत पातळीवर असेल, पंचायत पातळीवर असेल, तहसील पातळीवर असेल, हे निदर्शने आणि कृती कार्यक्रम करत आहेत। मी महाराष्ट्रातील तमाम शेतमजुरांना आणि ग्रामीण मजुरांना तसेच नरेगा मजुरांना आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये या नवीन बदलाच्या विरोधामध्ये, केंद्र सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरावं, आपला संप यशस्वी करावा आणि आपल्या मागण्या तीव्र कराव्यात।